पुढे बघणार आहोत मोठ्या बातम्या। भूतकाळातील वक्तव्याचा अर्थ वर्तमान काळाशी जोडणं अयोग्य, मोटेगावकरच्या व्हायरल होणाऱ्या जुन्या व्हिडिओवरून अमित देशमुख यांचं हे उत्तर। नीट पेपर फुटी प्रकरणी ताब्यात असलेल्या तिन्ही मनीषांच्या मालमत्तेची चौकशी होणार। नीट पेपर फोडून तिन्ही मनीषांनी काही मालमत्ता खरेदी केली असल्याचा सीबीआयला संशय। नीट पेपर फुटी प्रकरणी जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये सीबीआय दाखल करणार दोषारोपपत्र। प्रल्हाद कुलकर्णी, मनीषा मांढरा आणि मनीषा हवालदार यांची चार्जशीटमध्ये नावं असणार। तिन्ही विषयांच्या पेपरफुटी प्रकरणामध्ये या आरोपींचा सहभाग। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये मोटेगावकरला 1 दिवसाची सीबीआय कोठडी। उद्या पुन्हा मोटेगावकरला कोर्टात हजर केलं जाईल। आणखी काही लिंक्स तपासायच्या आहेत, सीबीआयच्या वकिलांचा हा युक्तिवाद। मोटेगावकरची स्पेशल बॅच आता सीबीआयच्या रडारवरती। बॅचमधल्या विद्यार्थ्यांची सीबीआयकडून कसून चौकशी। काही विशेष डॉक्टर आणि बड्या पालकांच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल बॅच असल्याची माहिती। बुद्धू अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। खरातला पुन्हा नाशिकला पाठवणार। वैद्यकीय सुविधा आणि उपचार सुरू ठेवण्याचे कोर्टाचे आदेश। सिद्धिविनायक मंदिराच्या कॉरिडॉरचा आराखडा समोर आला। भाविकांना अधिक सुरक्षित आणि स्वच्छ शिवाय सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कॉरिडॉर प्रकल्प हाती। उज्जैनच्या धर्तीवर सिद्धिविनायक मंदिर कॉरिडॉर तयार केलं जाणार। रत्नागिरीमधील तिघांची एव्हरेस्ट बेस कॅम्प मोहीम यशस्वी। उपजिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हा माहिती अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश। प्रतिकूल हवामानात समुद्र सपाटीपासून 5334 मीटरवरती पोहोचत ही मोहीम यशस्वी। पनवेल कर्जत रेल्वे मार्ग 2 महिन्यांमध्ये प्रवाशांसाठी खुला होईल। खासदार श्रीरंग बारणे यांची ही माहिती। रेल्वे मार्गाचं 90% काम पूर्ण। लवकरच मध्य आणि हार्बर मार्गाची कनेक्टिव्हिटी वाढणार। साधारण 2-3 महिन्यामध्ये हे कंप्लीट होईल। अजून रेल्वे विभागाचं काम चालू आहे त्या उत्तरेच्या बाजूला। त्या दृष्टिकोनातून त्याही कामाला प्रगती देण्याचं काम करतोय।